समाधान। तेजू, आता किती वेळ असा चेहरा पाडून बसणार आहेस? डोंट वरी, सगळं ठीक होईल। सगळं ठीक होणं आता बाबांच्या हातात आहे। बाबांनी जर का माझी बाजू घेतली ना तरच माझं सिलेक्शन होईल। तेजस, बाबा म्हणालेत ना ते मदत करतील म्हणून, मग ताई तू प्लीज सांग ना बाबांना कोचशी बोलायला, म्हणजे त्या कोचलाही कळेल की त्यांनी जे केलंय ना ते चुकीचं केलंय। ताई आणि इतरांचे पेरेंट्स त्यांचा मुलगा सिलेक्ट व्हावा यासाठी किती प्रयत्न करतात। तेजस, हे बाबांच्या तत्वात नाही बसत आणि या गोष्टीसाठी बाबांच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? अगं पण त्यांच्या तत्वांमुळे माझं करिअर खराब होत आहे ना, आणि माझ्या करिअर पेक्षा त्यांची तत्व महत्वाची वाटतात तुला? हे बघ तेजस, ज्या गोष्टी बाबांना पटत नाहीत त्या गोष्टी त्यांना करायला लावणं चुकीचं नाहीये का? म्हणजे माझ्या बाबतीत घडलंय ते करेक्ट आहे असं म्हणायचंय का तुला? अरे अजिबात नाही। हे बघ, तुझ्यावरती अन्याय झाला याची पूर्णपणे जाणीव आहे त्यांना। नुसती जाणीव असून काय उपयोग, काहीतरी कृती घडायला हवी ना। तेजस, अरे बाबा म्हणालेत ना की ते प्रिन्सिपल सरांशी बोलतील म्हणून, मग आई अगं प्रिन्सिपलशी बोलून काही उपयोग नाहीये, त्या कोचशी जाऊन काहीतरी बोललं तर होईल। तेजस, मला कळत नाहीये की तू हे सगळं आत्ताच का डिसाइड करतोयस? त्यांना प्रिन्सिपल सरांशी बोलून तर घेऊ देत ना। ताई कारण मला खरंच खूप वाईट वाटतंय, म्हणजे माझ्यावर एवढा मोठा अन्याय झाला असतानाही माझे बाबा माझी मदत करत नाही। हे बघ तेजस, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, असं काहीच नाहीये। बाबांच्या मनात काहीतरी असेलच ना, आणि अरे तू सिलेक्ट झाला नाहीयेस हे म्हटल्यावरती बाबांनाही खूप दुःख झालंय, आणि बाबा म्हणालेत ना की ते प्रिन्सिपल सरांना या प्रकरणामध्ये लक्ष घालायला लावणार आहेत म्हणून, मग माझी समजूत काढतेस ना तू? कारण आता तरी माझ्या हातात तेवढंच आहे ना। ताई तू खूप काही करू शकतेस। तेजू, अरे ज्या गोष्टी बाबांच्या मनात नाहीये त्या मी त्यांच्या ओठांवरती नाही आणू शकत। मला वाटलं तुझ्याशी बोलून तरी धीर मिळेल। हे बघ तेजू, मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेन। ओके ओके। बोल। किटू, मगाशी मॉम डॅड होते म्हणून मी काय बोललो नाही, पण रिहर्सल नंतर कुठे गायब होतीस ग तू? किती वेळ वाट बघायची होती मी शेवटी टॅक्सी केली आणि घरी आले। आणि बाय द वे माझी एवढी काळजी करायची काही गरज नाहीये। एक मिनिट थांब, काय काय झालं बाळा? अशी काय रिॲक्ट होतेस? मी रोज थांबलेलो असतो ना तुझ्यासाठी। हो, पण म्हणून मी किती वेळ थांबू? तू नुसता ना त्या मुलींमध्ये गोंडा घोळत बसलेला असतोस। किटू, तुला नेमका कसला राग आहे ग? सांगू? प्लीज सांग। वाईट वाटेल तुला। चालेल। ती जी बिंडोक गायत्री आहे ना, तिच्या मागे पुढे करतोस त्याचा राग आहे मला। नुसती तिची वावा करत असतोस। किटू यार, तो विषय वेगळा आहे। मी तुला भेटायला येतो ना तिथे, मला काही कळत नाही। हो, मला वाटलं त्या गायत्रीसाठी येतोस, नुसतं तिला बघत असतोस, तिचाच गुणगान। दादा, ती डोक्यात जाते माझ्या। किटू, असं असेल तर तुला तुझं मत बदलायला हवं। का? किटू यार, गायत्री खरंच खूप चांगली मुलगी आहे, आणि मला ती दादा, खूप वेळा ऐकलं तुझं, गायत्री चांगली मुलगी आहे, चांगली मुलगी आहे। अख्खं कॉलेजही तेच बोलत असतं। मी तुला शेवटचं सांगते, माझ्यावर मेहरबानी करायला कॉलेजला यायची काही गरज नाहीये। आता मी हे सगळं डॅडला सांगून टाकणार आहे। तू का गैरसमज कर? किटू, किटू यार, काय करावं हिचं?
मोठी बिघडली. गायत्री, हा बाबा, इकडे ये बाळा. आले. काय झालं बाबा? मनामध्ये काय चाललंय, कुठले विचार रेंगाळत आहेत ते एकदम मोकळेपणाने बोलून टाक ना. बाबा, आपल्या तेजसचा टीम मध्ये सिलेक्ट होण्याचा हक्क हिरावला गेलाय. त्याच्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी त्याला मदत करणं ही आपली जबाबदारी नाहीये का? आहे ना, एक कुटुंब म्हणून आपलं ते कर्तव्यच आहे. पण मला वाटतंय त्याच्या पलीकडे एक सामाजिक लढाई आहे, ती लढणं फार महत्वाचं आहे. अहो, पण तोपर्यंत खूप वेळ निघून जाईल असं नाही वाटत का तुम्हाला? जाईल ना, वेळ नक्कीच जाईल. पण कुठलीही चांगली गोष्ट साध्य करायची असेल तर वेळ हा घालवावाच लागतो. पण योग्य वयामध्ये खेळ खेळण्याची संधी निघून जाईल ना त्याच्या हातातून. मुळात पालकांनी कोचच्या कामामध्ये ढवळाढवळ करणं हेच मला पटत नाही. बाबा, आशुतोषच्या आई वडिलांनी चूक केली आणि त्याचं नुकसान तेजसला झालंय. मग त्याला मदत करायला नको का? लक्ष घालून मदत करायची म्हणजे कोचवरती दबाव आणायचा, आणि कोचवरती दबाव आणणं म्हणजेच समाज भ्रष्ट करण्यासारखं. आजपर्यंत या सगळ्याचा मी विरोध करत आलो. आता मी हे कसं करू? मला उलटी जास्त काळजी घ्यायला हवी. पण बाबा, तेजसच्या करिअरची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे ना. हे बघ बाळा, मी कोचवरती दबाव कुठल्याही परिस्थितीत आणणार नाही, आणि प्रिन्सिपलशी या संदर्भात मी बोलणार हे मी आधीच उमाला सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न तो समाज व्यवस्थेचा. ती लढाई फार मोठी आहे, आणि ही लढाई, हा लढा जागता ठेवता आलाच पाहिजे. हे बघ कसं आहे, म्हणजे खूप प्रामाणिक आणि खूप न्यायाने वागणारी माणसं सुद्धा अतिशय नकळतपणे भ्रष्टाचार करून मोकळे होतात. भ्रष्टाचार आणि प्रामाणिकपणा याच्या मध्ये एक सीमारेषा आहे, ती ओलांडता कामा नये. बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला नाही कळत आहे. त्या एवढ्याशा जीवाला जगाचं किती तत्वज्ञान शिकवताय? एवढासा जीव, 18 पूर्ण झालेत, मतदानाचा अधिकार आहे तिला, या देशाची नागरिक आहे ती, सगळ्या गोष्टी तिला कळल्याच पाहिजे. आता तुझं बरोबर आहे, तू आई आहेस. शेवटी आई वडिलांना मुलं किती मोठी झाली तरी ती एवढीशीच वाटतात. हे बघ गायत्री, या देशाची एक तू नागरिक आहेस. तुला या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे. काय होतं, खूप भाबडी माणसं सुद्धा अतिशय नकळतपणे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतात. ही जी सीमारेषा मगाशी म्हटलं ना, ही सीमारेषा माझ्या मुलांनी ओलांडता कामा नये असं मला वाटतं. कळते? नाही, ओके, काय हरकत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात. आपण देवळामध्ये जातो, देवासमोर साकडं घालतो, नवस बोलतो, त्या भटजीला काहीतरी अभिषेक करायला सांगतो की नाही. हे सगळं आपण का करतो? हे सगळं करत असताना त्याच्या बदल्यात आपण काहीतरी मागत असतो. म्हणजे कुठला तरी स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी आपण देवाला कशाचं तरी आमिष दाखवतो, यालाच भ्रष्टाचार म्हणतात. कळते तुला? म्हणून म्हणतो की या समाज व्यवस्था बदलणं ही लढाई फार मोठी आहे, आणि ती आपण लढायला पाहिजे. कळलं बाबा मला. मी हे कायम लक्षात ठेवे. नाही, तू लक्षात ठेवणार मला माहिती आहे. आणि अशा कुठल्याही मोठ्या कार्याची सुरुवात स्वतःपासूनच करायची असते, नाही का? आता तेजसच्या बाबतीमध्ये म्हणशील तर त्याच्यावर अन्याय झाला हे मला सुद्धा कळतंय. प्रिन्सिपल साहेबांशी त्याच्या अन्यायाबद्दल मी नक्कीच बोलणार आहे, पण कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर दबाव आणणार नाही, किंवा त्यांना कोचला सांगून त्याचं सिलेक्शन करा असंही मी सांगणार नाही, जे माझ्या तत्वात बसत नाही.
क्लिअर? जा आता कॉफी कर. आता कॉफी फार छान होईल. हो बाबा. यार माझं ना कशातच लक्ष लागत नाहीये. एवढं चांगलं क्रिकेट खेळून सुद्धा त्यांनी मला सिलेक्ट नाही केलं. हो यार, सगळ्यांना वाटत होतं की तू नक्कीच सिलेक्ट होशील. जाऊ दे रे, नशीबच वाईट आहे. अरे नशीब वाईट नाही रे, सरांनी घेतला निर्णय वाईट आहे. केवळ वडिलांनी सांगितल्यामुळे सिलेक्ट झाला तो आशुतोष. पक्का पार्शियलिटी केली आहे तुझ्यासोबत. ते मलाही कळतंय, पण आता करायचं काय? तू नाही रे, पण तुझे वडील बरंच काय करू शकतात. एकदा तुझे वडील सरांशी बोलले ना तर तुला न घेण्याची सरांची हिंमतच होणार नाही. नाही यार, बाबा नाही बोलणार. का? कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्या तत्वात नाही बसत. तुझ्या आवडीनिवडीपेक्षा त्यांना त्यांची तत्व महत्वाची आहेत का? अरे आवडीनिवडी लांब राहिल्या, त्यांना त्यांच्या जीवापेक्षा त्यांची तत्व जास्त महत्वाची. जाऊ दे रे. अरे जाऊ दे काय? समजा तुझं क्रिकेट खेळणं त्यांच्या तत्वात बसत नसेल तर तू काय क्रिकेट सोडून देणार आहेस का? अरे नाही नाही, असं काहीच नाहीये. उलट बाबाच मला सपोर्ट करतायत. मग तू त्यांच्याशी एकदा बोलून तरी बघ. हे बघ, 1000 वेळा बोलून झालंय. कित्येकदा त्यांना रिक्वेस्ट सुद्धा केली, पण काही उपयोग नाही. त्यांचं म्हणणं आहे की ते जर सरांशी बोलले तर उगाच टीम सिलेक्शन मध्ये इंटरफेअर केल्यासारखं होईल. हे बघ, तू टीम मध्ये असणं हा तुझा हक्कच होता आणि तू पार्शियलिटी करून तुझ्याकडून हिरावून घेतलाय. तो मिळवण्यासाठी तू प्रयत्न केलेच पाहिजे. हे बघ, माझे सगळे प्रयत्न करून झालेत. मग आता काय करायचं ठरवलंयस? मी आता खूप प्रॅक्टिस करेन आणि इतकं चांगलं क्रिकेट खेळून दाखवीन ना की नेक्स्ट टाइम त्यांना सिलेक्ट करावंच लागेल. अरे तिकडे कोणी सिलेक्ट होणार आणि तू नेट प्रॅक्टिस करत अख्खं वर्ष वाय घालवणार? हे बघ, विचार कर. अभी नाही तो कभी नाही. करेक्ट. गुड मॉर्निंग सर. सर, तुमची तब्येत कशी आहे आता? सर, काल तुम्ही जे काय काम केलं ना ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. आय मीन, ज्या निर्भीडपणे तुम्ही ही सगळी कामं करता ना ते बघून ना आम्हा यंगस्टर्सला एक खूप छान इन्स्पिरेशन मिळतं. सर, यू आर रिअली ग्रेट. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय? येस सर. जे शब्द वापरतोयस त्या शब्दांचा अर्थ माहितीये तुला? कळतोय सर, म्हणूनच तर बोलतोय. प्रामाणिकपणा, निर्भीडपणा डिक्शनरी मध्ये आहेत का शब्द? आणि असतील तर त्याचा जीवनामध्ये कधीतरी वापर करायचा असतो. कळलं? सर, आय एम सॉरी, पण आम्ही भले या जनरेशनचे असलो तरी ही जनरेशन हे सगळे शब्द न कळणं इतपत उथळ नक्कीच नाहीये. इनफॅक्ट या जनरेशनला हेही माहितीये या देशाचं भवितव्य आमच्याच हातात आहे. ते उज्ज्वल कसं करायचं, देशाला पुढे कसं न्यायचं. जसं भ्रष्टाचार करून, दंगा मस्ती करून, आपलं एखादं छोटस काम करून घेण्यासाठी एखाद्याला लाच द्यायला लावून. नाही सर. नाही काय? तुझ्या कंपनीचे ते मेहता नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले होते. ते तुझ्या नावावरती मला विकत घ्यायचा प्रयत्न करत होते.
सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते जे काय झालं ते खरंच खूप चुकीचंच होतं. चुकीची नव्हती ती, तो मोठा गुन्हा होता. लक्षात ठेव, वाचलायस तू. काही लोक वागतात चुकीचं, हवे त्या गोष्टी मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करतात. बट सिरियसली सर, थँक्स टू यू. तुमच्यासारखी काही धीट लोक त्यांना आम्हाला योग्य वळणावर आणतात, वेगळा विचार करायला शिकवतात. म्हणूनच मी म्हणालो सर की खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. माझा अभिमान बाळगण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व करून दाखव ज्यामुळे तुझ्या आई वडिलांना तुझा अभिमान वाटेल. कळलं? कसं कळत नाही रे तुम्हा लोकांना. तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवायला हवं, या देशाचं भवितव्य घडवायला हवं, त्यासाठी काहीतरी करायला हवं. ते आधी काय करायचं ते ठरवा, स्वतःसाठी आणि देशासाठी. जे काय कराल ते करून दाखवा आणि मग माझ्या समोर येऊन गप्पा मारा. कळलं? नक्कीच सर. आणि तुम्ही लवकरच, मला वाटते तू तुझ्या जागेवर जाऊन बसलास तर चालेल. दॅट्स बेटर. सर मेहताबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वन्स अगेन. Stop it. Very nice, very nice. Oh, wonderfully. Ding, tang, tang. Anyway, it's break for 15 minutes and then it's the lessons, all right? Yeah. Jojo, come here. Come in. बाबा, तुम्ही तेजसच्या कॉलेजमध्ये गेला होता का? तुला काय वाटतं? बाबा, नका ना कोड्यात पाडू. मला नाही सांगता येणार. हो, मी गेलो होतो. त्याच्या प्रिन्सिपलला भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला शब्द दिलाय, झालेल्या प्रकरणाची चौकशी करून मला ते कळवतील. थँक्यू बाबा. वेडी आहेस का तू? वडिलांना थँक्स म्हणतात. तेजस तुझा भाऊ नंतर, आधी माझा मुलगा आहे. मुलासाठी बापाने काहीतरी केलं तर वडिलांना थँक्स नाही म्हणत वेड्या. पण आम्हीच नाही तुम्हाला बोलायला सांगितलं ना. तुम्ही मला बोलायला सांगितलं नसतं तरी सुद्धा मी बोलणारच होतो. कारण तेजस चांगला खेळतो, मी स्वतः पाहिलेला आहे. त्याच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, नाही का? बाबा, तुम्ही किती छान आहात. मला माहिती ते. बरं, निघू मी आता? हो. रिहर्सल संपली की लवकर घरी ये, वाट बघतोय. हो बाबा, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. हा, बाय. 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 कंटिन्यू. और ससुर दामाद के बीच क्या बातें चल रही थी? कहा का ससुर? एवढी तारीफ करून सुद्धा ना ससुर भाव देत ना मुलगी. असं ना नशीबच खराब आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. काय चाललंय? काय 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 चाललंय की मग तुझं? हे बघ, तुझी कर्मच ना कारणीभूत आहेत या सगळ्याला. आय नो, आणि त्याचाच पश्चाताप होतोय मला. चला, आधी प्रेमाच्या 10 स्टेप वरती असायचो काय, आणि आता तर 0च्या खाली चाललोय रे. किंवा यार, त्यांच्या नजरेत आहे ना माझी इमेज उंचावण्यासाठी ना काहीतरी करायला पाहिजे. मी सांगू काहीच करू नकोस. मी तर म्हणतो इनफॅक्ट ना, काही दिवस कॉलेजला येऊ नकोस. नाही, नो 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 नो, दॅट्स नॉट पॉसिबल. वाय? नाही, मी इनफॅक्ट प्रयत्नही केला होता. गायत्रीचा चेहरा जर बघितला नाही ना तर असं दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही यार. सो स्वीट. घिसा पिटा डायलॉग है पर सही भी है.
म्हणजे कसं आहे ना, प्रेमात पडल्यानंतर सगळे डायलॉग्स चांगलेच वाटायला लागतात. एग्जैक्टली. लव गुरु कीमो खान ने कहा ही है, मत पूछ देवदास से तेरी ऐसी हालत क्यों है, एक बार पारो से मिल लो सब समझ जाओगे. किमो ते सगळं सोड यार. मला एक सांग, आपण असं काय करायला पाहिजे ज्यामुळे कीर्तनींना असं ना अचानक मी आवडायला लागेल? मला ना, मी खरंच असं लव गुरु वगैरे झाल्यासारखं वाटतंय. नमस्कार दोस्तों, आप सुन रहे हैं लव गुरु. झालं? हे बघ, एक गोष्ट नक्की आहे की गायत्री सतत कीर्तनांच्या दराऱ्याखाली असते, बरोबर? प्रेमाचा दरारा. हा, म्हणजे काय, गायत्रीला कीर्तने आवडतात. एक्झॅक्टली. मग तूही कीर्तने हो, म्हणजे तूही गायत्रीला आवडशील. सिंपल. कर, तू पण मस्करी कर, मी निघतोच. नाही रे, ऐक, म्हणजे ना कीर्तनेंसारखं व्हायचा प्रयत्न कर. किमो, त्यांच्यासारखं जर का वागायला लागला ना तर जगणंच कठीण होईल माझं. उलट मी तर म्हणतो सोपं होईल. आय टेल यू व्हाय. जस्ट इमॅजिन कार्तिक लुक, कार्तिक राजहंस, एक प्रामाणिक, काळजी करणारा पण स्ट्रेट फॉरवर्ड, डॅशिंगली हँडसम हिरो जो गायत्रीला खूप आवडतो. म्हणजे बघ ना, वरकरणी तसा एकदम कडक वगैरे, पण आतनं तेवढाच सॉफ्ट, जस्ट लाईक शहाळ. आय टेल यू, शहाळ. माय गॉड, आय लव्ह शहाळ. आणि वाघ कसा असा शांत असतो, पण त्याचा दरारा तेवढाच मोठा असतो.